तर बघा, आज आपण तांदळाचे खिचिया पापड पाहणार आहोत. तेही न लाटता किंवा कुठलीही मशीन, साचा, पापड मेकर न वापरता आपण पापड करणार आहोत. पापड बघितले का तुम्ही? आता पापड तळताना सुद्धा बघून घ्या. तर तेलात टाकण्याच्या अगोदर पापड किती छोटा होता आणि तेलात टाकल्यानंतर बघा 4 पटीने फुललेला आहे पापड. बघू शकताय तुम्ही इथे. ह्याच्यामध्ये आपण तेलाचा थेंबसुद्धा वापर न करता आपण खिचिया पापड करणार आहोत. आणि पापड किती फुललं बघा. एकदम खुसखुशीत चविष्ट असे हे पापड लागतात. आपण आज मिरची घालून हे पापड करणार आहोत. आणि बघा पापड पातळ किती झालेलं आहे. सरळ सगळे पापड पातळ झालेले आहेत. सगळे पापड फुललेले सुद्धा आहेत. अगदी खुसखुशीत झालेले आहेत. पापड बिघडल्यास काय करावं, बिघडू नये म्हणून काय करावं, ह्याच्या भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, पापड करण्यासाठी इथे घेतलेलं आहे मी तांदळाचं पीठ. आपण रेग्युलर जे भाकरीसाठी तांदळाचं पीठ वापरतो ना, तेच घ्यायचं. तर इथं मी एक छोटा टोप इतकं घेतलेलं आहे. आणि वजन म्हणाला तर अर्धा किलो हे पीठ घेतलेलं आहे. आता घेतलेलं पीठ ना आपण ह्या ताटामध्ये काढलेलं आहे. कारण आपण ज्या टोपाने पीठ घेतलं ना, त्याच टोपाने आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे. आता ज्याच्यामध्ये आपण खिचिया घेणार आहोत त्याच्यासाठी मोठा टोप घेतलेला आहे. आणि जेवढं आपलं तांदळाचं पीठ होतं तेवढा अगोदर एक टोप पाणी घातला. आणि नंतर बघा परत हे एक्स्ट्राचं पाणी घातलं. म्हणजे एकूण 1.25 टोप इतकं पाणी घातलेलं आहे. हे एक्स्ट्राचं पाणी का बरं घातलं हे मी तुम्हाला पुढे सांगेल. तर हा टोप गॅसवरती नेऊन ठेवलेला आहे. पाणी उकळवायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत आता आपण एक वाटण करूया. ते म्हणजे इथे मूठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलेलं आहे. आणि इथं मिरच्या बघा 7 ते 8 एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या काही तिखट मिरच्या नाहीत, पण कलर खूप छान येतो म्हणून ह्या मी मिरच्या घेतल्या, भरपूर जरा घेतलेल्या आहेत. तर स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलेले आहेत. त्या मिरच्या आणि कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे. छान मिक्सरला असं ह्याचं वाटण काढून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी घातलं म्हणजे हे बारीक छान स्मूथ असं होतं. बघा आता आपलं इथं वाटणसुद्धा तयार आहे. तर आता गॅसकडे वळूया. तर गॅसवरती जो पाणी आपण मोजलेला टोप ठेवला होता आणि झाकण ठेवलं होतं ह्याच्यावरती. आता ह्याच्यामध्ये बघा आपल्याला 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा घातलेला आहे. चवीनुसार मीठ मी इथं 1च चमचा घातलेला आहे. आणि इथं पापडखार बघून घ्या 1 मोठा चमच घातलेला आहे अर्धा किलोसाठी. नंतर आता आपण जे वाटण केलं ना ते घालून घ्यायचं आहे. आणि बघा कलर किती छान येतो बरं. कारण ह्या मिरच्या तिखट नाहीत, पण कलर खूप छान येतो, त्याच्यामुळे ते मी भरपूर वापरलेले आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढं आपलं वाटण होतं ना ते घालून घेतलेलं आहे. तर तुम्हाला सांगितलं होतं एक्स्ट्राचं पाणी का घातलेलं आहे, ह्याचं कारण तुम्हाला सांगते. आपण पापड न लाटता करणार आहोत किंवा पापड मेकर न वापरता. तर आपल्याला जितकं पीठ आणि जितकं पाणी घेतलं तर हे आपलं पीठ घट्ट होईल, थोडंसं सैलसर होणार नाही. त्याच्यामुळे इथे मी थोडंसं एक्स्ट्राचं पाणी घातलेलं आहे. म्हणजे आपण ज्या पद्धतीत पापड करणार आहोत ना त्या पद्धतीत पापड करायला त्रास होऊ नये म्हणून इथे पाणी थोडंसं एक्स्ट्रा घातलेलं आहे. तर बघा पाण्याला छान इथे उकळी आल्यानंतर ह्याच्यातलं मी अर्धा पेला इतकं पाणी बाजूला काढलेलं आहे. कारण आपण एक्स्ट्राचं पाणी ओतलेलं होतं. पण काही वेळा काय होतं, हे तांदळाचं पीठ जास्त पाणी शोषून घेतं, काही वेळा ना पीठ हे पाणी कमी शोषून घेतं. म्हणून थोडंसं आपण पाणी बाजूला काढून ठेवलेलं केव्हाही बेस्ट. म्हणजे हे पीठ पातळ होणार नाही, आपलं पीठ बिघडणार नाही. जर आपल्याला हे घट्ट वाटलं तर आपण ते पाणी उकळलेलं शिजलेलं पाणी असतं वापरू शकतो. आणि जर हे पीठ बरोबर झालं तर ते पाणी आपलं तसंच राहील. त्याच्यामुळे थोडंसं पाणी बाजूला काढून नेहमी ठेवायचं, म्हणजे आपलं हे पीठ अजिबात चुकत नाही, परफेक्ट असं होतं. तर जर घरघंटीवर तुम्ही दळलात ना तर पाणी हे कमी लागतं आणि गिरणीतनं जर दळून आणलात तर बरोबर पाणी लागतं. त्याच्यामुळे हे प्रमाण चुकतं. त्याच्यामुळे थोडंसं पाणी एक्स्ट्रा बाजूला काढून ठेवायचं. तर बघा आपलं जेवढं तांदळाचं पीठ होतं ना ते सगळं मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि छान असं बेलण्याने घोटून घेतलेलं आहे. म्हणजे हे गुठळ्या होणार नाही. जर तुम्ही 2 जण असाल तर 1 जणाने वैरायचं आणि 1 जणाने पीठ घालायचं, ह्या पद्धतीत करू शकता. पण जर तुम्ही एकटीच करत असाल हे पापड तर काय करायचं, एका हाताने वाटीने पीठ टाकायचं आणि दुसऱ्या हाताने छान असं घोटून घ्यायचं. बघा इथे मी छान असं घोटलेलं आहे, मस्तपैकी मिक्स झालेलं आहे. आणि ह्याच्यात गुठळ्या वगैरे अजिबात कुठंच राहिलेल्या नाहीत. आणि गॅस हा पीठ शिजत असताना आपल्याला बारीकच करायचा आहे. फक्त पाण्याला उकळी होईपर्यंतच गॅस हा फास्ट ठेवायचा आहे. छान मिक्स झाल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवलं फक्त 5 मिनटासाठी. तर 5 मिनटानंतर मी इथे परत चेक केलं. आता आपण हे परत छान असं घोटून घेणार आहोत. म्हणजे खाली तळाला ना हे पीठ लागायला नको म्हणून आपल्याला असं परत असं घोटून घ्यायचं आहे. तर बघा ह्या पद्धतीत असं परत घोटून घ्यायचं आहे. आणि इथं मी परत घोटल्यानंतर ना मस्तपैकी आता आपलं हे पीठ शिजलेलं आहे. जवळजवळ मी हे 7च मिनटं पीठ शिजवलेलं आहे. आणि आता हे पीठ शिजलं आहे कसं ओळखायचं, तर इथे मी हातावर छोटासा गोळा घेतला आहे. छान मऊसूत असा झालेला आहे. गॅस बंद केलेला आहे. आपण फक्त आता एकच वाफ काढलेली आहे, जास्त इथे आपल्याला शिजवायचं नाही आहे.
तर आता गॅस बंद केलेला आहे आणि आता पीठ हे खाली एका परातीमध्ये काढणार आहोत. हे पापड करायला सोपे आहेत, अगदी सहज कोणीही करेल आणि बिघडण्यासारखं ह्याच्यामध्ये काहीच नाही. तर आता बघा खाली एका परातीमध्ये आता आपलं हे शिजलेलं पीठ आहे ना, हे काढून घेणार आहोत. तर आपले हे खिचिया पापड आहेत, बिघडायला नको, गोल गरगरीत यावं, पापड आपला तुटू नये, ह्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा. आता छान असं आपण एक वाफ काढून 5 ते 7 मिनिटाची हे पीठ शिजवून घेतलेलं आहेच. पण आपलं हे तसं पाहिजे तसं हे पीठ शिजलेलं नाही. ह्याच्यामुळे आपला पापड चिरू शकतो, तुटू शकतो. तर आता आपल्याला दुसरी प्रोसेस काय करायची ते पुढे बघाच तुम्ही. तर आता हे पीठ खूपच गरम आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं थंड करून घेते. थोडं म्हणजे आपल्याला फॅनखाली नेऊन ठेवायचं नाही किंवा पूर्ण थंड करायचं नाही. थोडंसं बेलण्याने इथे मी पसरवलेलं आहे आणि 2 मिनटं हे थंड करून घेणार आहे. म्हणजे सहज मी हाताने गोळा घेऊ शकेल. तर बघा थोडंसं हे थंड झालेलं आहे आणि आपलं हे एक्स्ट्राचं पाणी जे काढलं होतं ना, ते मी इथे वापरलेलं नाही. कारण हे मला पीठ शिजल्यासारखं वाटतं आहे, त्याच्यामुळे मी वापरलेलं नाही, पातळ होईल म्हणून. तर आता आपल्याला काय करायचे, ही चाळण तर सगळ्यांच्या घरी असते, त्याला मस्तपैकी तेल लावून घेतलेलं आहे. हे अगोदरच करायचं, म्हणजे आता आपण ह्याचे गोळे करू ना, ते त्या चाळणीमध्ये ठेवणार आहोत आणि 10 मिनटं स्टीम म्हणजे शिजवून घेणार आहोत. हे म्हणजे काय होईल, छान असं आपलं पीठ मऊसूत शिजलं जाईल, पापड चिरणार नाहीत, तुटणार नाहीत आणि चौपट फुलणार. त्याच्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. तर आता मी एकदम पीठ मळत नाही, तर कसं करते बघा, थोडे थोडे असे गोळे करते, म्हणजे छोटे छोटे हे गोळे केलेत आणि चाळणीमध्ये ठेवलेले आहेत. पीठ आपल्याला इथं पूर्ण मळायचं नाही, फक्त गोलाकार होईल, छोटे छोटे गोळे होतील इतकंच आपल्याला थोडं मळायचं आहे. जास्त मेहनत करायला लागत नाही, हाताला चटके भेटतात हे थोडंसं गरम असल्यामुळे. फक्त थोडंसं एक थेंब तेलाचा हात घ्यायचा, जास्त तेल वापरायचं नाही, नाहीतर पापडांना तेलाचा वास येतो. तर बघा ह्या पद्धतीत सगळे मी गोळे करून ना चाळणीमध्ये ठेवलेले आहेत. इथं छोटे छोटे 5 गोळे आपले झालेले आहेत. तर आता गॅसकडे वळूया. तर बघा ज्या टोपामध्ये आपण पीठ शिजवून घेतलं होतं त्याच टोपामध्ये अर्धा टोप मी पाणी उकळवायला ठेवलेलं आहे झाकण ठेवून, आणि ही चाळण त्या टोपावरती ठेवायची आहे. घट्ट झाकण लावायचं आहे आणि आपल्याला हे 10 मिनटं बरोबर शिजवून घ्यायचं आहे. तर आत्ता 10 मिनटानंतर बघा गॅस बंद केलेला आहे. छान असं हे शिजलं जातं 10 मिनटानंतर बरोबर. आता आपण हे चाळण आहे ना खाली काढून घेऊयात. तर शिजवल्यानंतर कलर बघा छान आलेला आहे, ग्रीन ग्रीन पिस्ता असा कलर आलेला आहे, खूप छान दिसतात. आता आपल्याला हे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे, गरमच आहे. तर मी काय करते माहिती आहे का, हाताला थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि सगळ्या गोळ्यांना तेल लावून घेतलेलं आहे. आणि आपल्याकडे इथे आहे प्लॅस्टिकची पिशवी. तर ह्या पिशवीमध्ये आपल्याला हे गोळे घालायचे आहेत. हे गरम असतानाच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे छान मळलं जातं. थंड झाल्यानंतर हे पीठ कडक होतं, छान असं मळलं जात नाही. त्याच्यामुळे ना गरम असतानाच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर गोळ्यांना ना थोडंसं मी तेल लावलेलं आहे, जास्त तेल लावायचं नाही, म्हणजे हे पीठ ना आपलं पिशवीला चिटकणार नाही आणि छान मळलं जाईल. आपल्याला हे गरम गरम असताना मळायचं आहे. पिशवीत घालून मळल्यामुळे काय होतं माहिती आहे का, आपल्या हाताला चटके तर बसतच नाहीत, त्यामुळे पीठ छान मळलं जातं. आणि बघा आपल्याला ह्या पद्धतीतच पीठ मळलेलं हो. पीठ जर छान मळलेलं असेल तर पापड आपला चिरत नाही, तुटत नाही, मस्त गोल गरगरीत असा पापड होतं. तर इथे मी जवळजवळ 5 ते 7 मिनटं इतकं पीठ मळून घेतलं आणि एक छोटासा गोळा काढून चेक केलं पीठ आपलं छान मळलं आहे का. तर खरंच खूप छान असं स्मूथ आपलं पीठ मळलेलं आहे इथे. आता तुम्हाला हा गोळा बघूनच समजत असेल. आता हा मी पिशवीतून गोळा बाहेर काढलेला आहे, हाताला थोडंसं तेल लावून घेतलं. आपल्याला तेलाचा सुद्धा जास्त वापर करायचा नाही, नाहीतर पापडांना ना पुंगस असा वास येतो. बघा पीठ किती छान मळलं जातं पिशवीमध्ये. हे गरमच असताना मळायचं आहे आपल्याला, थंड असताना मळायचं नाही. तर बघा आता मोठा गोळा जो होता ना तो मी बाजूला ठेवला आणि छोटासा गोळा घेतला आहे, छान असा तो सुद्धा मळून घेतला आणि आता आपण गोळी करून घेणार आहोत. तर छान असं मी लांबट आकारामध्ये अशा प्रकारे केलेलं आहे. आणि इथे हिरवी मिरची आणि कोथिंबीर वापरल्यामुळे कलर किती छान आलेला आहे बघा. तुम्ही ह्याच्याऐवजी लाल तिखट वापरलात ना तरीसुद्धा चालेल. तर ह्याच्या अगोदरसुद्धा मी पापड केलेले होते, त्याचा व्हिडिओ जर बघायचा असेल आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. त्याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर वापरली होती, म्हणून मी आता इथे हिरवी मिरची वापरलेली आहे. तुम्हाला लाल मिरची पावडर आवडत असेल ती वापरलात तरीसुद्धा चालेल. तर बघा छान गोळे ह्या आकारामध्ये केलेले आहेत एकसारखे, म्हणजे पापडसुद्धा आपले एकसारखे येतील बघा ह्या टाईपचे. आणि नंतर गोल गरगरीत करून असं आपल्याला डब्यामध्ये ठेवायचे आहे, ज्या डब्याला झाकण असेल त्याच्यामध्ये. कारण डब्यामध्ये गोळे ठेवल्याने ना गोळेही आपले नरमच्या नरम राहतात आणि गरम असे मऊसूत राहतात, कडक होत नाही, त्याच्यामुळे डब्यामध्ये ठेवायचे. तर छान असे मी एकसारखे गोळे करून घेतले. पीठ इथं छान शिजल्यामुळे आपल्याला कुठल्याच ह्याला त्रास होत नाही, सोपं एकदम सगळं जातं. छान असे सगळे गोळे करून घेतलेले आहेत, असं झाकण लावलेलं आहे
आणि नंतर आता पापड करायला घेऊया. आता तुम्हाला सांगितलं होतं पापड मेकर किंवा पोलीपाट वेलणं न वापरता. तर बघा कसे पापड करायचे. इथं मी 2 प्लॅस्टिक शीट घेतलेले आहेत. त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि आपल्याला सुरुवातीलाच लावायचं आहे, नंतर सगळे पापड बिन तेलला लावताना करायचे आहेत. नंतर एक डिश घेतली आणि बघा ह्या प्रकारे अशी गोल गोल फिरवली. बघा गोल गरगरीत पापड झाला. पण हा पापड थोडासा जाड वाटतोय मला, म्हणून मी आणखीन प्रेस केलं. पाणी एक्स्ट्राचं ठेवून तुम्हाला सांगितलं होतं ज्या पद्धतीत आपण पापड करणार आहोत ते करताना त्रास व्हायला नको. तर ती हीच पद्धत. आपण जेव्हा डिशनं पापड दाबतो तेव्हा तो सळ दबला पाहिजे आणि सडपातळ असा पापड झाला पाहिजे, म्हणून तुम्हाला सांगितलं होतं. तो टाकायचा कसा ते बघा. खाली कॉटनचा कपडा अंतरलेला आहे आणि वरली प्लॅस्टिकची सीट काढायची आणि आता खाली प्लॅस्टिकची सीट आहे ना, ते धरून कपड्यावरती टाकायची आणि बघा अशा प्रकारे हाताने थोडंसं थापून घ्यायचं आणि अलगद हाताने कागद आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर बघा कलर किती छान आलेला आहे पापडला आणि बघू शकता किती मस्त गोलगरीत गरीत आपला पापड झालेला आहे. तर मी अशा प्रकारे ना 2-3 एकदाच पापड करून घेते प्लॅस्टिक सीटवरती आणि एकदाच टाकते. मग ह्या पद्धतीने तुम्ही फॅन खाली वाळवलात तरीसुद्धा चालेल, पण हे पापड शक्यतो करून उन्हामध्ये करायचे असतात. उन्हामध्ये केल्यामुळे लवकरसुद्धा सुकतात आणि चिटकूनसुद्धा बसत नाहीत. तर छान असे सगळे मी पापड करून घेतलेले आहेत. बघा एकसारखे छान असे पापड झालेले आहेत. मी उन्हामध्येच तुम्हाला दाखवले आणि नंतर इथं सगळे पापड सुकलेले आहेत. जवळजवळ हे 4 तासात पापड सगळे सुकलेले आहेत. तर बघा छान एकसारखे असे पापड आपले झालेले आहेत. इथं मी भरून आणलेले आहेत पाटीमध्ये आणि तुम्हाला दाखवते. पापड आपला कुठेही चिरला नाही किंवा तुकडा झालेला नाही. असे आपले हे अर्धा किलो प्रमाणामध्ये पापड झालेले आहेत. आता पापड तुम्ही बघितलास, आता तळूनसुद्धा तुम्हाला दाखवते पापड कसे झालेले आहेत. गरम कडकडी तेलामध्ये पापड घालून बघितला आणि पापड बघा फुलून वर किती येतोय. बघा छान एकदम साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला कोणीही करेल अशा सोप्या पद्धतीत पापडची रेसिपी घेऊन आलेली आहे. आणि माझ्या तुम्हाला अशा साध्या सोप्या छान छान रेसिपी पाहिजे असतील तर पटकन सबस्क्राईब करा बघू, म्हणजे मी केव्हाही असे छान छान व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही माझे सर्व व्हिडिओ पाहाल. व्हिडिओला लाईकसुद्धा करा, शेअर करा, कमेंट करून सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. तुम्हाला इथे बरेच असे पापड दाखवले मी. सगळे पापड चौपट फुलतात आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागत होते. ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीच कमी किंवा जास्त करायचं नाही. ज्या पद्धतीत सांगितलेलं आहे, जे प्रमाण सांगितलेलं आहे ते वापरून तुम्ही नक्की एकदा पापड करून बघा. खरंच खूप टेस्टी असे झाले होते पापड आणि चौपट फुलणारे, ह्याच्यात बिघडण्यासारखं काहीच नाही. त्याच्यामुळे करायला काहीच हरकत नाही. तर बघा इथे मी पापड तळले आणि पापड तळण्याच्या अगोदरचा बघा आणि तळल्यानंतर फुललेला पापड बघा. बघा सगळे पापड आपल्या इथे छान फुललेले आहेत. मस्त कुरकुरीत चवदार असे आपले पापड झालेले आहेत. खरंच तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुमचे पापड कसे झालेत. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.